जर का तुम्ही तिळाची वडी अशा पद्धतीने बनवली ना, तर तुम्ही तिळाचे लाडू बनवायचे विसरून जाल, कारण की ही तिळाची वडी बनवायला खूप सोपी आहे. तर मी काय केलं, पहिले इथे शेंगदाणे छान भाजून घेतले, त्यानंतर तिळही चांगले तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. आता इथे शेंगदाणे थंड झाले, त्याचे साल काढून मिक्सरला बारीक करून घेतले. तिळही चांगले बारीक करून घेतलेत मिक्सरला. आता इथे गॅस स्लो आहे. कढईमध्ये थोडंसं तूप टाकले मी आणि हा गूळ आहे 1/2 किलो घेतलाय मी बारीक करून. आता यामध्ये 2 छोटे चमच पाणी टाकले. आता पाक ना चांगला शिजून घ्यायचा. पाक छान शिजला की गॅस बंद करायचा आणि वरतून थोडासा खायचा सोडा टाकून छान मिक्स करून घ्यायचं. आता वाटलेले तीळ शेंगदाणे टाकलेत मी यामध्ये. हे सारण छान मिक्स करून घेतले. आता इथे ना ताटावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं. आता हे सारण छान पातळ असं पसरून घ्यायचं. त्यानंतर ना मी वरतून थोडेसे भाजलेले तीळ टाकलेत. आवडीनुसार इलायची पावडर वगैरे टाकू शकता, मी काहीही टाकलं नाहीये. तर हे सारण गरम आहे तोपर्यंत छान वड्या पाडून घ्यायच्या. एकदा का सारण कडक झाले की वड्या चांगल्या पडत नाहीत. तर मी ना आज अशा पद्धतीने संक्रांत स्पेशल तिळाच्या वड्या बनवल्या होत्या.